नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या YouTube चॅनलवर स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जेव्हापासून सुरू झालेली आहे तेव्हापासून या योजनेमध्ये काही ना काही बदल होतच आहे। तर अगोदर याची अंतिम तारीख वाढवून देण्यात आलेली आहे, नंतर वयोमर्यादेमध्ये बदल करण्यात आलेली आहे आणि तसेच कागदपत्रामध्ये पण या ठिकाणी बदल करण्यात आलेले आहे। तर काल माननीय देवेंद्र फडणवीस यांनी कागदपत्राबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट जाहीर केलेली आहे। तर बघा त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये काय म्हटलेलं आहे। तसेच तुमच्या जर या 5 गोष्टी चांगल्या असेल तर तुमचं नाव 100% यादीमध्ये येणार आहे। तर या संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। तर सर्वात अगोदर आपण उपमुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ बघू। आपण या योजनेमध्ये सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या आहेत, काही काळजी करायचं कारण नाही। 15 वर्षापूर्वी लग्न होऊन एक भगिनी इकडे आली आहे, पण आता तिचा रहिवासी दाखलाच नाही आहे, तर काय करायचं? कुठल्याही तहसीलदाराकडे जाण्याची आवश्यकता नाही। 15 वर्षापूर्वीचं मतदार यादीतलं नाव चालेल, 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड चालेल, 15 वर्षापूर्वीचं घराचं डॉक्युमेंट असेल ते चालेल। कुठलंही 15 वर्षापूर्वीचं डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी नवऱ्याच्या डॉक्युमेंटवर, पत्नीला किंवा वडिलांच्या डॉक्युमेंटवर मुलीला त्या ठिकाणी योजना मिळणार आहे। उत्पन्नाच्या दाखल्याकरता कोणालाही रांग लावायची आवश्यकता नाही, कारण ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहेत अशा सगळ्यांना त्या ठिकाणी ही योजना लागू करण्यात आलेली आहे। त्यामुळे ते कार्डच त्यांचा उत्पन्नाचा दाखला समजला जाईल। नव्याने आता हे कुटुंब काय आहे त्याचा दाखला घ्यायचा आहे का, असा कुठलाही दाखला घेण्याची आवश्यकता नाही आहे। तर या ठिकाणी आपण व्हिडिओ पाहिलेला आहे। तुमच्याकडे तुमचं 15 वर्षा अगोदरचं मतदान कार्ड असेल किंवा टीसी असेल किंवा घर टॅक्स पावती असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता असे उपमुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे। तर उत्पन्न दाखल्यासाठी केशरी राशन कार्ड असेल तेच तुमचं उत्पन्न दाखला समजला जाणार आहे, हे तुम्ही आता लक्षात ठेवा। उत्पन्न दाखला काढण्याची गरज नाही, पण तुमच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असणे गरजेचं आहे। त्यावर पण तुम्ही आपला अर्ज सबमिट करू शकता, जमा करू शकता। तर बघा तुमच्याकडे 5 महत्त्वाच्या गोष्टी जर असेल तर तुमचं नाव 100% यादीमध्ये येऊ शकते। पहिलं ते तुमचं जे अकाउंट आहे, हे अकाउंट जे आहे नॅशनलाइज बँकेचंच काढायचं, कोऑपरेटिव्ह बँकचं अकाउंट काढायचं नाही। यामध्ये कोऑपरेटिव्ह बँक कोणकोणते असतात? पंजाबराव कोऑपरेटिव्ह बँक, मध्यवर्ती बँक, ह्या ज्या बँक असतात ह्या कोऑपरेटिव्ह बँक असतात, म्हणजे ह्या नॅशनलाइज बँक नाही आहे। ठीक आहे, हे आपल्या कोऑपरेटिव्ह बँक आहे। तर तुमचं अकाउंट हे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, कॅनरा बँक, देना बँक, पंजाब अँड सिंध बँक, सेंट्रल बँक यासारखे बँकेत असणे गरजेचं आहे। जर तुमचं अकाउंट या बँकेत असेल तर तुम्हाला या ठिकाणी IFSC कोड मिळतो आणि IFSC कोडच्या माध्यमातून तुम्हाला हे पैसे ट्रान्सफर केले जाते। तुमचं जे अकाउंट आहे नॅशनल बँकेमध्येच असणे गरजेचं आहे। तर अकाउंट स्वतःच काढायचं, जॉईंट अकाउंट चालणार नाही। या ठिकाणी अकाउंट स्वतःच काढायचं। स्वतःचं अकाउंट नसेल तर नवीन अकाउंट काढा, तुमच्याकडे वेळ आहे, नवीन अकाउंट काढा आणि अर्ज भरताना त्याची माहिती जमा करा। जर तुमचं अकाउंट कोऑपरेटिव्ह बँकेत असेल ते आता तसंच राहू द्यायचं आणि नवीन अकाउंट नॅशनल बँकेत काढायचं। मी तुम्हाला बँका सांगितलेल्या कोणकोणत्या बँकेत ह्या नॅशनलाइज आहे तर त्या बँकेतून तुम्ही आपलं नवीन अकाउंट काढून घ्यायचं। नंबर 2 आहे तुमचं आधार कार्ड। हे आधार कार्ड तुमचं व्यवस्थित असणे गरजेचं आहे आणि आधार कार्ड तुमचं बँकला लिंक असणे गरजेचं आहे। तुम्ही ज्या बँकेत अकाउंट काढाल त्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक असणे गरजेचं आहे आणि KYC पण तुम्ही करून घ्यायचं। ठीक आहे, तुमचा आधार कार्डचा नंबर व्यवस्थित असणे गरजेचं आहे। आधार कार्डवर जे नाव आहे त्याच नावाने तुम्ही आपलं नवीन अकाउंट पण काढायचं। आधार कार्ड महत्वाचं आहे। नंबर 3 आहे राशन कार्ड। तर तुमचं राशन कार्डवर नाव असणे गरजेचं आहे। ठीक आहे, राशन कार्ड तुम्हाला उत्पन्न दाखल्यासाठी पण कामात पडते, रहिवासी दाखला म्हणून पण हे काम करते। रहिवासीसाठी तुम्हाला 15 वर्ष अगोदर राशन कार्ड त्या ठिकाणी लागेल। उत्पन्न दाखल्यासाठी तुम्ही आपलं केशरी किंवा पिवळं राशन कार्ड या ठिकाणी देऊ शकता। राशन कार्ड तुमच्याकडे जर व्यवस्थित असेल, तुमचं नाव राशन कार्डवर असेल तर तुमचं नाव या ठिकाणी यादीमध्ये येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे। राशन कार्डचा अर्थ असा होता की तुमचं उत्पन्न हे कमी आहे। 4 नंबर जे महत्वाचं आहे, तुमचं जे हमीपत्र हे व्यवस्थित भरायचं। ज्या ज्या अटी त्यामध्ये दिलेल्या आहे ह्या जर तुम्हाला संपूर्ण लागू नसेल तर तुमचं नाव या ठिकाणी 100% येण्याची शक्यता आहे। हमीपत्राचे सर्व जे अटी आहे ती व्यवस्थित वाचून घ्यायची आणि त्या बॉक्समध्ये टिकमार्क करायचे। यामध्ये हमीपत्र जे आहे 2 प्रकारचे आहे। ऑफलाईन हमीपत्र वेगळं आहे आणि ऑनलाईन हमीपत्र वेगळं आहे। जर तुम्हाला अपलोड करायचं असेल तर जे हमीपत्र असते अपलोडवालं ते एवढंच असतं। ठीक आहे, इथून जी एवढी माहिती दिलेली आहे मी रेस्ट टाकलेली आहे ऑनलाईनवाल्यासाठी, इथून एवढं हमीपत्र आहे वेगळं असते। आणि जर तुम्हाला हा ऑफलाईन भरायचा आहे फॉर्म, म्हणजे तुम्हाला हा अंगणवाडी सेविकाजवळ जमा करायचा असेल तर तुम्ही हे हमीपत्र जोडायचं। या ठिकाणी ऑफलाईनवाल्यासाठी पावती दिलेली आहे, हे पावती तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल। तर हे जे हमीपत्र हे ऑफलाईनवाल्यासाठी आहे। ऑनलाईन जे विद्यार्थी अपलोड करून हमीपत्र
हे या ठिकाणी इथून एवढं असेल. तर त्या हमीपत्राची जी प्रिंट आहे ते तुम्हाला वेगळी काढावं लागेल. त्याची वेगळी प्रिंट आहे, ते प्रिंट तुम्हाला डाउनलोड करावं लागेल आणि ते जे प्रिंट आहे ऑनलाईन अर्ज भरताना अपलोड करायचे. आणि जे महिला अंगणवाडी सेविकेजवळ अर्ज जमा करेल तर त्यांनी हे हमीपत्र भरायचं. हमीपत्र आणि हा जो आवेदन अर्ज नवीन जर लागत असेल तर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा. सोमेश्वर नोकरी संदर्भात टेलिग्राम आहे, हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं. त्यावर तुम्हाला हा पूर्ण अर्ज पण मिळेल आणि दोन्ही हमीपत्र पण मिळेल. तर टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आणि तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आपलं हमीपत्र हे डाउनलोड करू शकता. हे हमीपत्र व्यवस्थित चेक करून घ्यायचं, व्यवस्थित टिक मार्क करायचे बॉक्समध्ये आणि अपलोड करून घ्यायचं. हे इथून एवढं तुम्हाला अपलोड करावं लागेल. त्याचं प्रिंट वेगळी आहे मित्रांनो, ते वेगळी तुम्ही डाउनलोड करून घ्यायची. आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केलेली आहे. किंवा जर तुम्ही इंस्टाग्राम चालवत असाल तर इंस्टाग्रामवर मला फॉलो करून SMS करायचा. तर त्या ठिकाणी मी तुम्हाला अर्ज आणि हमीपत्राची प्रिंट सेंड करून टाकेल. इंस्टाग्रामची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे. तर नंबर 5, तुम्ही हा जो अर्ज आहे हा तुम्ही 2 प्रकारे भरू शकता. ऑफलाईनही भरू शकता, ऑनलाईनही भरू शकता. ऑनलाईन तुम्ही नारी शक्ती ॲपच्या माध्यमातून हा अर्ज भरू शकता. यामध्ये तुम्हाला आपली संपूर्ण माहिती भरायची आहे. माहिती भरणं एकदम सोपी सरळच आहे आणि तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स मागितलेले आहे त्या डॉक्युमेंटचे फोटो काढून त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे. आणि आपला जो फोटो आहे तो लाईव्ह काढायचा, म्हणजे असं मोबाईल समोर ठेवून तो आपला फोटो लाईव्ह काढायचा. ठीक आहे, त्या ठिकाणी लाईव्हचा ऑप्शन दिलेला आहे, म्हणून तुम्ही आपला फोटो लाईव्ह काढून घ्यायचा. ॲप स्लो असल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी खूप वेळ ट्राय येते, ते करत राहायचं. तुमचा फॉर्म 1-1.5 घंट्यात सबमिट होऊन जाईल. पण फक्त त्या ठिकाणी थोडं धीर करायचा, हळूहळू फॉर्म भरायचा. आणि विशेष म्हणजे आधार कार्ड नंबर व्यवस्थित टाकायचा, तुमचा अकाउंट नंबर तुमचा व्यवस्थित टाकायचा, IFSC कोड व्यवस्थित टाकायचे, तुमचं नाव व्यवस्थित टाकायचं. तुमचं नाव जे आधार कार्डवर आणि अकाउंट नंबर मॅच झालं पाहिजे, म्हणून ते संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची. आणि ऑनलाईन भरल्यानंतर तुमचा अर्ज त्या ठिकाणी लगेच सबमिट होतो. आणि मित्रांनो, ऑनलाईन भरताना आपलं हमीपत्र जे आहे ते व्यवस्थित अपलोड करायचं. ठीक आहे, हमीपत्र पण तुम्हाला त्याकडे अपलोड करावं लागेल, राशन कार्ड पण अपलोड करावं लागेल, आधार कार्ड तुमचा फोटो, जे काही तुम्ही डॉक्युमेंट मागितलेले आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित अपलोड करावे लागेल. आणि दुसरी जी पद्धत आहे ते ऑफलाईन पद्धत. तुम्हाला तो अगोदर फॉर्म भरावा लागेल. फॉर्म भरल्यानंतर तो फॉर्म तुम्हाला अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस किंवा सेतू मंत्रालयात तुम्हाला तो जमा करावा लागेल. ठीक आहे, फॉर्म भरल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी जमा करू शकता. आणि हा फॉर्म जो आहे सेतू केंद्रवाले किंवा अंगणवाडीवाले त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुमचा फॉर्म त्या ठिकाणी सबमिट होऊन जाईल. तर 2 प्रकारे हा फॉर्म भरू शकता. तर यासाठी तुम्हाला सोयीस्कर राहणार आहे की तुम्ही शक्यतो ऑनलाईनच फॉर्म भरा. कारण ऑनलाईन फॉर्म तुमच्या डोळ्यासमोर सबमिट केला जाईल. तर तुम्ही जर ऑफलाईन फॉर्म भरला, म्हणजे अंगणवाडी सेविकेकडे जर तुम्ही फॉर्म जमा केला, तर ऑनलाईन फॉर्म भरण्याची जिम्मेदारी ते त्यांची राहील. ते त्यांच्यानुसार ते तुमचा ऑनलाईन फॉर्म भरेल. म्हणून शक्यतो तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरा. तुमच्या डोळ्यासमोर ऑनलाईन हा फॉर्म भरला जाणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, जेव्हापासून योजना निघालेली आहे यामध्ये दररोज काही ना काही बदल होतच आहे. ठीक आहे, काही ना काही बदल या ठिकाणी चालूच आहे. म्हणून तुम्हाला काहीतरी अडचण येत असेल तुम्ही आणखी काही दिवस थांबा, आणखी यामध्ये काही ना काही बदल होऊनच जाणार आहे. जसं की यामध्ये 4 चाकी गाडीची अट टाकलेली आहे, हे पण या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. जशी 5 एकरची जी अट होते ते या ठिकाणी बदललेली आहे. तर 4 चाकी गाडीची पण अट या ठिकाणी रद्द होऊ शकते. इतर काही अटी या ठिकाणी राहू शकतात, ते पण या ठिकाणी रद्द होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, तर तुम्ही आता भरला नसेल तर 10 दिवस थांबून जा, आणखी यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. तर मी तुम्हाला ज्या 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर 100% तुमचं नाव यादीमध्ये येणारच आहे. ठीक आहे, तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. प्रत्येक फॅमिलीमध्ये तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.